घर ते शाळा प्रवासाची जबाबदारी शाळांची। बदलापूर प्रकरणानंतर विशेष समितीने ही शिफारस केली आहे। विशेष समितीचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला। बदलापूरच्या घटनेनंतर शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी शिफारशी सुचवणारा अहवाल आता समोर आला। दोन निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीचा अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आलाय। 2 आठवड्यात सरकारने भूमिका स्पष्ट करावी असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। यामध्ये शाळेच्या बसमधून प्रवास करतानाच्या मुलांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी शाळेने घ्यावी यासह अन्य काही सूचना करण्यात आल्या आहेत। अहवालावर 2 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, महत्त्वाची घडामोड आहे खरं तर बदलापूर घटनेनंतर यामध्ये बदल करण्यासंदर्भात समितीने आता शिफारस केली आहे। घर ते शाळा प्रवासाची जबाबदारी शाळेची, काय अधिकची माहिती आहे? कारण पाहायचं झालं तर अत्यंत महत्वाची सूचना आहे ती उच्च न्यायालयाने केलेली आहे। बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणानंतर मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतचा प्रश्न आहे तो अत्यंत गंभीर झालेला होता आणि यावरूनच उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना या ठिकाणी घर आणि शाळा दरम्यानच्या प्रवासाची जी जबाबदारी आहे ती शाळांची असल्याचा जो विशेष समितीची शिफारस आहे ती उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आलेली आहे। या संबंधित सुनावणी पार पडत असताना या संबंधितचे जे सर्व निर्णय जे सूचना आहेत ते या ठिकाणी केलेली आहे आणि याच संपूर्ण याचिकेवरती सुनावणी झाल्याच्या नंतर सरकारला या संदर्भात भूमिका मांडण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता शाळा प्रशासन यांच्याकडून देखील नक्की काय म्हणणं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु या संपूर्णपणे गोष्टींवरती जर आता निर्णय झाला तर ते पालकांच्या सोयीने आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सोयीने देखील खूप हा व्यवस्थित निर्णय आणि योग्य निर्णय देखील ठरू शकतो। त्यामुळे आता येणाऱ्या पुढील सुनावणीमध्ये नक्की काय या याचिकेदरम्यान येतंय आणि सरकारची भूमिका कशा प्रकारे असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच निखिल, आगामी काळात शासनाच्या माध्यमातून या संदर्भात काय भूमिका घेतली जाते, काय बदल केले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद।